तर आपण या ठिकाणी मागच्या पिरियडला बघितलं होतं की मागच्या पिरियडला आपण जंगल संपत्ती याविषयी आपण माहिती बघितली होती व आजच्या पिरियडमध्ये आपण महाराष्ट्रातील जे जंगले आहेत आणि महाराष्ट्रातील जंगले महाराष्ट्राची वनसंपत्ती म्हणून आपण मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं. तर महाराष्ट्राची वनसंपत्ती याच्या अंतर्गत आपण माहिती बघितली होती. तर महाराष्ट्राच्या वनसंपत्तीच्या बाबतीमध्ये जे आपण माहिती बघितली होती तर या ठिकाणी आपण वनांचे प्रकार बघितले होते. तर वनांचे किती प्रकार आहेत, कोणते वन कोणत्या ठिकाणी कामामध्ये आहे त्याच्यामध्ये माहिती आपण बघितली होती. तर आजच्या पिरियडला आपण बघत आहोत तर महाराष्ट्रातील जंगलांचे आर्थिक महत्व. तर महाराष्ट्रातील जंगलांचे जे आर्थिक महत्व आहे तर आर्थिक महत्व बघत असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील जे जंगले आहेत जे ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो तर यांचे महत्व हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. तर जे वैशिष्ट्यपूर्ण मानण्यामागचे जे कारणे आहेत तर याच्याकरता विविध कारणे आहेत. तर जी कारणे आहेत जे वैशिष्ट्य आहेत तर महाराष्ट्रामध्ये जी जंगले आहेत यांच्यामधून विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळत असते व आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये या ठिकाणी इथली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कारणीभूत ठरते. तर ती कोणती परिस्थिती कारणीभूत ठरते आणि याच्याकरता कोणते घटक कारणीभूत आहेत आपण त्या घटकांच्या बाबतीमधली माहिती बघत आहोत. तर याच्याकरता आपण पहिला जो याच्यामधला पॉईंट आहे तर याच्यामधला पहिला पॉईंट आहे महाराष्ट्रातील जंगल क्षेत्र. महाराष्ट्रातील जंगल क्षेत्र. तर जे महाराष्ट्रामध्ये जंगल क्षेत्र आहे तर महाराष्ट्रातील जंगल क्षेत्राच्या आपण उपग्रहाद्वारे जेव्हा आपण निरीक्षण केलं तर उपग्रहाद्वारे निरीक्षण केल्याच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील जंगलांचे क्षेत्र फक्त 9% या ठिकाणी उरलेलं आहे. 9% क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100%पैकी या ठिकाणी फक्त 9% क्षेत्र ते कशाद्वारे आपण उपग्रहाद्वारे जेव्हा निरीक्षण केलं तर उपग्रहाद्वारे निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला 9% क्षेत्रफळ असल्याचं या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर मग ही जी बाब आहे तर फक्त 9% क्षेत्र आपण एका बाजूने म्हणत आहोत की या ठिकाणी 33% क्षेत्रफळ पाहिजे आहे व या ठिकाणी फक्त 9% क्षेत्र असणं म्हणजे या ठिकाणी ही जी बाब आहे तर ही बाब अतिशय चिंतेची आहे. तर याच्यासाठी मग हे जे लोकसंख्या आहे तर या लोकसंख्येमधून आपण आपल्या गरजेसाठी काय शेतीसाठी त्याच्यानंतर शहरामध्ये ज्या वसाहती आहेत त्या वसाहती त्याच्यानंतर औद्योगिकीकरणासाठी ही जी जंगले आहेत तर ही जंगले तोडली गेलेली आहेत पण त्याच्यामुळे जंगलांचे जे क्षेत्रफळ आहे तर जंगलाचे क्षेत्रफळ कमी झालेलं आहे व त्याच्यामुळे मग काय झालं की याच्यामुळे जी जमिनीची जी धूप आहे तर जमिनीची धूप वाढलेली आहे आणि जमिनीची धूप वाढल्यामुळे याचे वाईट परिणाम आपल्यावरती दिसत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 27.63 लाख 27.63 लाख क्षेत्रफळ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वनाखाली म्हणजे आपण एकंदरीत पूर्ण क्षेत्रफळ जसं बघितलं त्यापैकी 27.63 लाख चौरस किलोमीटर जे क्षेत्रफळ आहे तर हे लाख हेक्टर चौरस किलोमीटर आहे या ठिकाणी लाख हेक्टर क्षेत्रफळ जे आहे तर हे क्षेत्रफळ या ठिकाणी वनाखाली आहे. तर याच्याकरता याचा नकाशा सुद्धा आहे तो नकाशा पुस्तकामध्ये दिलेला आहे तर त्याच्यानुसार मी माहिती आपल्याला बघावी लागेल. त्याच्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं बघितलं तर गडचिरोली ठाणे चंद्रपूर त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये वनाखाली जे क्षेत्र आहे तर या जिल्ह्यात वनाखाली जेवढं क्षेत्रफळ राहायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त क्षेत्रफळ या ठिकाणी
या 3 जिल्ह्यांमध्ये वनाखाली आहे. आपण जे 33% जे निकष लावतो तर या 33%पेक्षा जास्त क्षेत्रफळ या 3 जिल्ह्यांमध्ये वनाखाली आहे. बाकीचे जे क्षेत्रफळ असेल तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये इतक्या प्रकारचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपणास वनाखाली दिसत नाही. मग उरलेले जे बाकी जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये याच्यापेक्षा कमी क्षेत्रफळ त्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. तर महाराष्ट्रामध्ये 1974 मध्ये तेव्हा 1974 मध्ये वन विकास समिती, त्याला आपण काय म्हणतो, वन विकास समिती, वन विकास महामंडळाची स्थापना झाली. तेव्हा 1974 ला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वन विकास महामंडळाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि त्या स्थापनेद्वारा त्याच्याद्वारा या ठिकाणी पडीत जमिनी असतील, त्या सरकारी जमिनी असतील, तर पडीत आणि शेतकरी म्हणजे ज्या पडीत जमिनी आहेत तर त्या पडीत जमिनीवरती जंगलाची लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून या महामंडळामार्फत प्रयत्न करण्यात आले. व हे प्रयत्न करत असताना याच्यामधून जे लोक आहेत त्या लोकांना रोजगार मिळाला व तेथील लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे तर आर्थिक परिस्थिती त्याद्वारे सुधारण्यास त्याच्यामुळे मदत झाली. त्याच्यानंतरचं मग या ठिकाणी त्याच्यानंतर जे जंगलाखालील क्षेत्र आणि जे जिल्हे आहेत तर जंगलाखालील क्षेत्र आणि जे जिल्हे आहेत तर सर्वात जास्त क्षेत्रफळ या ठिकाणी 77% क्षेत्र गडचिरोली जो जिल्हा आहे तर गडचिरोली जिल्ह्याचा 77% क्षेत्रफळ या ठिकाणी वनाखाली. म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळाने असलेला सर्वात जास्त वन क्षेत्र या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचे आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाने असलेला जो जिल्हा आहे जंगलाखाली तर तो महाराष्ट्र आहे, गडचिरोली आहे. त्याच्यानंतर मग 34 ते 39% मध्ये ठाणे, 34 ते 39% क्षेत्रफळ या ठिकाणी ठाणे, त्याच्यानंतर चंद्रपूर, ठाणे, धुळे आणि चंद्रपूर. ठाणे, धुळे आणि चंद्रपूर हे जे 3 जिल्हे आहेत तर या 3 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 34 ते 39% क्षेत्रफळ त्याचं आहे. त्याच्यानंतर 26 ते 28% मध्ये भंडारा आणि अमरावती, 28 ते 34% या ठिकाणी अमरावती आणि या ठिकाणी आता भंडारा गोंदिया. पूर्वी भंडारा जिल्हा होता तर भंडारापासून या ठिकाणी गोंदिया जिल्हा वेगळा झाला. त्याच्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्हा जे आहे एकंदरीत आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्याच्या मानाने गोंदिया जिल्ह्यामध्ये वन क्षेत्रफळ या ठिकाणी जास्तीत जास्त येईल. परंतु आपण इथं भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे लिहिले. 28 ते 34% क्षेत्रफळ जे आहे तर हे या ठिकाणी कुठं अमरावती आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे 34 ते 39% क्षेत्रफळ या ठिकाणी ठाणे, धुळे आणि चंद्रपूर आणि 77% क्षेत्रफळ सर्वात जास्त या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे बाकीचे जे जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी कमी जास्त क्षेत्रफळ याने वाटलेलं आहे. त्याच्यानंतर मग आहे जंगल उत्पादने आहेत तर जे जंगल उत्पादने आहेत तर जंगल उत्पादनांच्या बाबतीमध्ये तर दुसरं आपण बघू महाराष्ट्रातील जंगलाचं क्षेत्र झालं. दुसरं आहे या ठिकाणी जंगल उत्पादन. तर जंगलाची जी उत्पादने आहेत ते जंगलामधून जे मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे आर्थिक उत्पादन आहे तर त्या आर्थिक उत्पादनामध्ये या ठिकाणी 11 प्रकारची जी जंगल उत्पादने आहेत आणि 11 प्रकारची जंगल उत्पादने या ठिकाणी महत्त्वाची मानली जातात. तर या 11 प्रकारची जी कोणती जंगल उत्पादने आहेत याच्यापैकी जंगल उत्पादनांमध्ये 11 प्रकारची उत्पादने तर 11 प्रकारच्या उत्पादनांमध्ये याच्यामध्ये पहिलं जे उत्पादन आहे तर पहिलं उत्पादन या ठिकाणी लाकूड आहे. तर आता आपण लाकूड बघितला तर लाकडाचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो, कशा करता त्याचा उपयोग केला जातो तर महाराष्ट्रामध्ये जंगल जे आहे त्या जंगलामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हटलं तर आपण लाकूड याला म्हणतो. आणि लाकडाचा जो उपयोग आहे तर हा लाकडाचा उपयोग या ठिकाणी महाराष्ट्रात जे जंगल आहे महाराष्ट्रात जंगलामध्ये या ठिकाणी 21
19 दुय्यम जाती आणि 21 प्रमुख जाती इतक्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत तितक्या वनस्पती आपल्याला महाराष्ट्रीयन जंगलामध्ये मिळतात। मग ह्या जेवढ्या जाती या ठिकाणी मिळतात याच्यामध्ये बरेचसे जे जाती आहेत, बरेचसे जाती तुम्हाला कदाचित माहीत असतील। याच्यामधलं सर्वात महत्त्वाचे जे लाकूड आहे ते आहे सागवान। तर सागवान जर आपण प्रत्येकाने बघितलं असेल तर ते सागवानचे जे लाकूड आहे, सागवानचे लाकूड मऊ असते, टिकाऊ असते, मऊ आणि टिकाऊ असते। त्याच्यामुळे याच्यामध्ये ऊन वारा पाऊस जो असतो तर त्यांचा सुद्धा याच्यावरती पाहिजे तितका परिणाम होत नाही। आणि ते लाकूड मऊ असल्यामुळे त्याच्यावरती कुठलंही आपण कोरीव काम करायचं म्हटलं तर कोरीव काम सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जमत असते। आणि ते जे लाकूड असते त्या लाकडाला चमक खूप असते आणि त्या लाकडाला चमक असल्यामुळे त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे, मिळणारा फायदा हा जास्तीत जास्त मिळतो। त्याच्यानंतर या ठिकाणी मग साल, या ठिकाणी सिसम, बेहेडा, त्याच्यानंतर किनी, ज्याला आपण चिचवा असं म्हणतो, त्याच्यानंतर दिवस, बेहेडा, त्याच्यानंतर येन, त्याच्यानंतर धावळा, धावळा, अजून खूप साऱ्या प्रकारच्या ज्या जाती आहेत तर या खूप साऱ्या प्रकारच्या जाती यांचा उपयोग। त्याच्यानंतर सूर्या, सूर्याचे जे झाड असते, सूर्याचे झाड खूप लांब उंच असते आणि खूप टिकाऊ आणि मजबूत असते। आणि ह्या झाडाच्या जे आपण घराला ज्या आडवे जे हे घालतो तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतर जे गराडी असं म्हणतो आपण, तर गराडी, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या विविध जाती आहेत त्या विविध जातीचा जो उपयोग आहे आणि विविध जातीचा उपयोग या ठिकाणी आपण घराच्या कामासाठी केला जातो। त्याच्यानंतर दुसरा आहे बांबू। तर बांबूचा उपयोग तुम्हाला माहित असेल तर बांबूचा उपयोग एक तर घरासाठी पण केला जातो। त्याच्यानंतर बांबूपासून टोपल्या आणि इतर कामे जे असतात, घरी आपण जे तांदूळ वगैरे साफ करायचे असतात तर त्याच्याकरता याच्यापासून धागा काढला जातो आणि हा धागा काढला जातो आणि याच्यापासून सुपे आणि टोपले जे असतात तर सुपे आणि टोपले या ठिकाणी तयार केले जातात। त्यांचा उपयोग जो असतो तर त्यांचा उपयोग आपण घरचे टोपले आणि जे चटया वगैरे असतात तर घरासाठी टोपल्या आणि चटया बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, तो उपयोग आपण घरी करत असतो। त्याच्यानंतर मग आहे पाने। जे पाने आहे तर पाने तुम्हाला माहित असेल तर तेंदूपत्ता, तर तेंदूपत्ता जो असतो तेंदूपत्त्यापासून या ठिकाणी विड्या तयार केल्या जातात, आणि ह्या विड्या तयार करतात। आणि विड्या पूर्वीचे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विड्या ओढायचे। सध्याच्या काळामध्ये विड्या ओढण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु बाकी राज्यांमध्ये विड्या ओढणाऱ्यांचे प्रमाण बरंच आहे। कारण त्याच्यामुळे आपल्याकडे जो तेंदूपत्ता होता हा तेंदूपत्ता संकलनाचे कार्य आताही सुद्धा चालते आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकांना रोजगार मिळतो। आपल्याकडे पण बरेच लोक जे असतात ते या ठिकाणी विड्या तयार करण्याचे काम करीत असतात। आणि त्याच्यामुळे ही जी झाडे आहे, तेंदूपत्ता जो आहे याला टेंभुर्णी म्हणतात, टेंभुर्णीचे झाड। तर हे जे टेंभुर्णीचे झाड आहे या झाडांना खूप टेंभरं लागायचे आणि ते टेंभरं लोकांना खाण्यासाठी मिळायचे। परंतु अलीकडच्या काळामध्ये ही जी मोठी झाडं होती तर ही मोठी झाडं कापण्यात आली, काम म्हणून कापण्यात आली, कारण त्याच्यामुळे जो तेंदूपत्ता होता तेंदूपत्ता मिळवण्यासाठी। त्याच्यानंतर मग आहे तंतू। तर हे जे तंतूपिके जे तंतू आहे याच्यापासून ताग काढला जातो, ताग किंवा ज्याला आपण धागा म्हणतो, तर जो धागा काढला जातो तर हा जो धागा काढला जातो तर हा धागा काढल्याच्या नंतर या ठिकाणी भेंडी माहूर, त्याच्यानंतर भेंडी माहूर, आगवे, पळस, चराटे, आगवे फरस, तर याच्यापासून चराट, मुरांगा चराट, त्याच्यानंतर दाबे बनवण्यासाठी जे दाबे आपण म्हणतो ज्याला मुरांगामध्ये दोरखंड, ज्याला आपण दोरखंड म्हणतो, ते दोरखंड तयार करण्यासाठी जे तंतुपिके असतात
त्याच्यानंतर अर्क व तेल, अर्क व तेल. तर बऱ्याचशा वस्तूंपासून या ठिकाणी तेल काढले जाते, ज्याला सुवासिक तेल, सुवासिक तेल काढले जाते. आणि त्याच्या सुवासिक तेलाचा उपयोग मालिशसाठी, मालिश व सुगंधी तेल, सुगंधी तेल. त्याचप्रमाणे तिखाडीची जी वनस्पती आहे त्या तिखाडीच्या वनस्पतीपासून जो तेल काढला जातो हा सुवासिक पण असतो. आणि याचा उपयोग जनरली जे तिखाडी असते याचा उपयोग खासीसाठी, जे ज्यांना सर्दी वगैरे येत असते, सर्दी खासी असते, तर ते लोक तिखाडीच्या तेलाचा उपयोग त्याच्यासाठी करत असतात. त्याच्यानंतर जे अर्क व तेल जे काढतात, अर्क तेल, त्याच्यानंतर काही लोक जे असतात ते यापासून सिकेकाई, जे आपण सिकेकाई केसांना लावण्यासाठी आपण वापरतो, ते देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तेल आणि साबण याच्यापासून सिकेकाई पासून तयार करतात. त्याच्यानंतर जे आहे डिंक व राळ, 5-6 डिंक व राळ. तर जे डिंक काढतात ते डिंकाचा उपयोग आपण पहिल्यांदा कुठले दोन कागद किंवा कुठलीही वस्तू चिकटवण्यासाठी त्या ठिकाणी करतो. सध्याच्या काळामध्ये जे डिंकाचं काम आहे, तर या ठिकाणी आपण जे डिंका आहे तर या डिंकाचा उपयोग आपण त्या ठिकाणी आपण सध्या आपण केमिकल वापरतो. आणि ते केमिकल जे वापरले जाते त्याच्यामध्ये वनस्पतीचा जो डिंक असतो हा वापरला जातो. त्याच्यामुळे औषधी पण तयार केली जाते, औषधी तयार केली जाते. आणि कंदोलपासून कंदोलचे जे झाड आहे तर कंदोलच्या झाडापासून, कंदोलचे झाड या ठिकाणी व्यापारिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असते. त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि सौंदर्य प्रसाधन, त्याच्यानंतर कापडावरील जे सफाई काम असते, कापडावरील सफाई कामासाठी, कापडावरील सफाई काम, कापडावरील सफाई कामासाठी कंडोल जो वृक्ष आहे तर त्या कंडोल वृक्षापासून त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जे महत्त्व आहे तर आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्व असते आणि ते महत्त्व या ठिकाणी. त्याच्यानंतर मग लाख बऱ्याचशा लोकांनी तुमच्यापैकी बघितली असेल, तर लाखेपासून स्त्रियांची आभूषणे, स्त्रियांची आभूषणे, स्त्रियांची आभूषणे. त्याच्यानंतर दोन वस्तू पॅकिंग, वस्तूच्या पॅकिंगसाठी, वस्तूच्या पॅकिंगसाठी. आणि स्त्रियांची जी आभूषणे असतात तर स्त्रियांची आभूषणे तयार करण्यासाठी तर लाख जी आहे तर लाख जी या ठिकाणी सध्या आपल्याकडे पळसाचे जे झाड असते, पळस, तर या पळसाच्या झाडावरची जे लाखेची जी फांदी असते ती फांदी बांधली जाते. आणि ती फांदी त्याच्यावरती ठेवल्याच्या नंतर त्याच्यापासून बाकीच्या ज्या फांद्या असतात तर बाकीच्या फांद्यांना त्या ठिकाणी लाखेची निर्मिती केली जाते. त्या फांद्या तोडून आणतात व त्यांच्यापासून लाख तयार केली जाते. आणि ही लाख तयार केली, जी लाख असते ही लाख काढली जाते आणि ती मग जे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांना विकली जाते. आणि याच्यामध्ये सुद्धा जो रोजगार असतो, बऱ्याचशा लोकांना यांच्यामुळे रोजगार मिळत असतो. त्याच्यानंतर मग आहे कंदमुळे आणि फळे, कंदमुळे व फळे. तर कंदमुळे आणि फळे यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असेल तर या ठिकाणी रामफळ म्हणून असते. तर हे जे रामफळ आपण कुठल्या यात्रेवर वगैरे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामफळ आपल्याला दिसते. रामफळ डोंगरगडला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथे विकायला मिळते. त्याच्यानंतर आपण इकडे नांदगावच्या यात्रेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथे सुद्धा रामफळ विकत मिळते. त्याच्या चकल्या काढल्या जातात आणि त्या चकल्या 5 रुपये 10 रुपये चकली अशा प्रकारे त्या विकत असतात. त्याच्यानंतर मग ते रामफळ सीताफळ असेल तर सीताफळ मिळतो. सीताफळ, आवळा, बेला, आंबे सुद्धा त्या ठिकाणी आंबे लागलेले असतात. त्याच्यानंतर जांभूळ इत्यादी प्रकारचे जी कंदमुळे आणि जी फळे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जे ऋषीमुनी आपण बघितले तर ते ऋषीमुनी या ठिकाणी जंगलामध्ये राहायचे आणि ते जंगलामध्ये त्यांची जी उपजीविका होती तर ती उपजीविका करत असत. या ठिकाणी महत्त्वाचं राहिलेलं म्हणजे मोहफूल, ज्याला आपण मोहफूल म्हणतो. तर मोहफूल शेतामध्ये सुद्धा काही लोकांचे झाडे असतील तर त्या ठिकाणामधून
सुद्धा या ठिकाणी मोहफुल मिळतात. त्याच्यानंतर जंगलामध्ये जे जंगली गावं असतात, ज्या गावांना जंगल मोठ्या प्रमाणामध्ये लागून असतात, तर त्या ठिकाणी हे मोहफुलाचा जो व्यवसाय असतो, कारण मोहफुलापासून मद्य काढले जाते आणि त्याच्यामुळे मोहफुलांना सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये खूप मागणी आहे. त्यांना मद्य जे तयार करत असतात, तर ते मद्य तयार करणारे लोक हे काढतात आणि याच्यापासून मद्य काढले जाते आणि ते मद्य विक्री केले जाते. त्याच्यानंतर मग आहे गवत. तर जे गवत आहे, तर गवताचा उपयोग तुम्हाला माहीत असेल. तर गवत जे असेल, तर ते गवत जनावरांना चारण्यासाठी या ठिकाणी उंच जातीचे खूप गवत असते आणि त्या उंच जातीच्या गवतापासून या ठिकाणी पशुपालनाचा जो व्यवसाय असतो, हा पशुपालनाचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी जर गवताची जी छपरे असतात, गवताची छपरे आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये कागद तयार करण्यासाठी सुद्धा जे गवत असते, तर ते गवत वापरले जाते. आणि जर हिरवा चारा असतो, जे हिरवं गवत असते, ते हिरवं गवत खाल्ल्यामुळे जनावरांचा पौष्टिकपणा वाढतो. जी दुधाळ जनावरे असतील, तर त्या दुधाळ जनावरांना या ठिकाणी हिरवं गवत खाल्ल्यामुळे त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे जे शेतकरी वर्ग असतो, शेतकरी किंवा जो पशुपालक वर्ग असतो, हा गवतावरती याची उपजीविका चालत असते. त्याच्यानंतर मग आहे प्राणिज माल. तर जो प्राणिज माल आहे, तर प्राणिज माल म्हणजे जंगलापासून मिळणारे जे उत्पादन आहे, तर त्या उत्पादनामध्ये या ठिकाणी मध, मेण, शिंगे, मधमाशांपासून मध, त्याच्यानंतर मेण आणि शिंगे, जी जनावरे जंगलामध्ये राहतात आणि ती जनावरे त्या ठिकाणी जंगलामध्ये मग म्हातारे झाल्याच्या नंतर जेव्हा मरतात आणि त्यांची जी शिंगे असतात, ते शिंगांचा उपयोग, ते शिंग सुद्धा त्याला आपण जे 12 डेऱ्यामध्ये म्हणतो, तर 12 डेऱ्याचे काढवीट असतात, त्यांची शिंगे या ठिकाणी आणतात. त्याच्यानंतर मग त्यांचे जे पंख असतात, जे मोर पंख असतात, तर ते जे पंख आहेत, ते पंख आणि त्याची अंडी सुद्धा, ज्याला आपण पिसे म्हणतो, जे मोर पंख असतात, मोर जेव्हा त्या ठिकाणी नाचत असतो, मोर जेव्हा म्हातारा होतो, तर त्याचे जे पंख असतात, ते पंख झडतात आणि ते पंख आपण जेव्हा जंगलामध्ये जातो, तर जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला मोरपंख मिळतात आणि ते मोरपंख आपण घरी आणून आपण घरी शोभेची वस्तू म्हणून त्या ठिकाणी आपण ठेवत असतो. त्याच्यानंतर मग इतर उत्पादने जी आहेत, तर इतर उत्पादनांमध्ये या ठिकाणी औषधी वेगवेगळे वनस्पती आहेत. तर औषधी वनस्पती म्हणून यांचा खूप जंगलांच्या या ठिकाणी जो वापर असतो. तर त्याच्यानंतर कढीपत्ता, करंजीच्या बिया, कढीपत्ता सुद्धा, करंजीच्या ज्या बिया असतात, तर करंजीच्या बियापासून तेल काढले जाते. जनरली आजकाल लोक जे आहेत, तर हे करंजीच्या झाडापासून करंजीचे फांदे जे असतात, करंजीच्या फांदीचा उपयोग या ठिकाणी आपण दात घासण्यासाठी करतो. ज्यांची दातं हालत असतील, काही लोकांची दातांना जर तोंडाचा जो काही त्रास असेल, तर करंजीच्या काडीपासून तोंड धुतल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे दात हालणे किंवा तोंडाला जी दुर्गंधी येत असेल, तर ही दुर्गंधी सुद्धा याच्यामुळे दूर होत असते. तर अशा प्रकारे हे जे जंगले आहेत आणि या जंगलांचे जे आर्थिक महत्व आहे, तर जंगलांचं आर्थिक महत्व अशा प्रकारचा समजा प्रश्न विचारला गेला, मोठा प्रश्न 8 मार्कासाठी जरी विचारला गेला, तर त्या ठिकाणी आपल्याला हे 11 पॉईंट देता येतील आणि या 11 पॉईंटच्या आधारे आपण त्याची माहिती घेऊ शकतो. पहिला, महाराष्ट्रातील जे जंगलांचे जे क्षेत्र आहे, तर जंगलाचे क्षेत्रफळ किती आहे? आपण उपग्रहाद्वारे जेव्हा याची माहिती घेतली, तर फक्त 9% क्षेत्रफळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. एकंदरीत किती टक्के पाहिजे होतं? तर 33% क्षेत्रफळ पाहिजे होतं आणि 33% क्षेत्रफळ फक्त या ठिकाणी 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ 77% क्षेत्रफळ एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या मानाने कमी आहे. त्याच्यानंतर मग आपण दुसरं जंगलांची जी उत्पादने आहेत, तर त्या उत्पादनांमध्ये 11 प्रकारची उत्पादने मिळतात आणि हे 11 प्रकारचे उत्पादन कशा प्रकारचे आहेत, तर याची माहिती आपण या ठिकाणी बघू. त्याच्यानंतर मग आपण बघू की जंगलांवर आधारित जे उद्योग आहेत,
तर जंगलावर आधारित जे उद्योग आहेत तर जंगलावर आधारित उद्योग धंद्यामध्ये या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरा आपण जंगलावर आधारित उद्योग धंदे जंगलावर आधारित जो उद्योग धंदे आहेत तर जंगलावर आधारित उद्योग धंद्यामध्ये पहिला जो आहे या ठिकाणी लाकूड कटाई. तर जी लाकूड कटाई आहे तर हे लाकूड कटाई हा एक महत्त्वाचा या ठिकाणी आपण उद्योग मानला जातो आणि महाराष्ट्रामध्ये जे जंगलामध्ये आर्थिकदृष्ट्या जे उपयुक्त वनस्पती कारण ज्या वनस्पती आपल्यासाठी उपयुक्त असतील घरासाठी शेतीसाठी घराच्या बांधकामासाठी ज्या वनस्पती उपयुक्त असतील तर त्या वनस्पतीची कटाई केली जाते आणि त्या वनस्पतींना कापून आपण शहरामध्ये डेपोमध्ये नेले जाते लाकडांच्या डेपोमध्ये नेले जाते आणि त्या ठिकाणी ती लाकडे विकली जातात. तर याच्यावरती बऱ्याचशा लोकांचे जे उदरनिर्वाह आहे हा उदरनिर्वाह चालत असतो. तर यांचा जो उपयोग असतो तर यांचा उपयोग या ठिकाणी इमारत तयार करण्यासाठी त्याच्यानंतर लाकूड व्यवसाय फर्निचर जे असते फर्निचर तयार करण्यासाठी या ठिकाणी त्याच्यानंतर वाहने तयार करण्यासाठी सुद्धा वाहनांमध्ये याचा उपयोग होतो. वाहने तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. फर्निचरसाठी आणि वाहने तयार करण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तर अशा प्रकारचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर धुळे अमरावती इत्यादी जिल्ह्यांमध्ये हा जो लाकूड कटाईचा जो व्यवसाय आहे तर हा इत्यादी जिल्ह्यांमध्ये लाकूड कटाईचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो. या ठिकाणी लाकूड कटाईमध्ये सागवान, बाबूल, किनी, मोह, पळस, तिवस, येल, धावळा अशा प्रकारचे जे वृक्ष असतात तर ते वृक्ष या ठिकाणी त्यांची कटाई केली जाते आणि त्यांचा उपयोग अशा प्रकारे मी जे सांगितलं या ठिकाणी इमारतीकरता लाकूड पाहिजे, फर्निचरसाठी पाहिजे, वाहन तयार करण्यासाठी पाहिजे, अजून विविध कामांसाठी ज्या ज्या ठिकाणी लाकडाचा उपयोग केला जातो तर त्या ठिकाणी हा लाकडाचा उपयोग केला जातो आणि याच्यामुळे लाकूड कटाई हा जो व्यवसाय आहे लाकूड कटाई करणारे लोक असतात तर लाकूड कटाई करणाऱ्या लोकांनाही मिळत असते. त्याच्यानंतर दुसरा जो उपयोग आहे लगदा व कागद क्षेत्र. यांच्यापासून लगदा तयार केला जातो. लगदा व कागद क्षेत्र. तर जे जंगले आहेत तर या जंगलापासून ती जी झाडे असतात त्या झाडाची कटाई केली जाते आणि त्या झाडांची कटाई केल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांचा लगदा तयार केला जातो. त्यांच्यापासून लगदा तयार केल्याच्या नंतर तो लगदा मशीनमध्ये आपण घातला जातो आणि त्याच्यामुळे कागद तयार केले जाते. कागद जे तयार केले जाते कागद या ठिकाणी जंगलापासून तयार केले जाते. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बल्लारपूर, नंदुरबार, पुणे महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे त्याच्यानंतर बल्लारपूर इत्यादी ठिकाणी जे कागद कारखाने आहेत तर या कागद कारखान्याकरता लागणारा जो कच्चा माल आहे हा लागणारा कच्चा माल या ठिकाणी या जंगलांमध्ये मिळत असतो आणि हा जंगलांमध्ये जो कच्चा माल मिळतो हा कच्चा माल या ठिकाणी पुरवला जातो. तर अशा प्रकारे कारखान्याकरता लागणारा जो लगदा असतो किंवा जो कागद उद्योग असतो तर कागद उद्योगाकरता हा जो कच्चा माल असतो हा या ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर मग तिसरा आहे प्लायवूड व फर्निचर उद्योग. तर प्लायवूड आणि फर्निचर उद्योगाकरता या ठिकाणी हा जो याचा खूप विकास झालेला आहे. तर आपण जे घरी
बऱ्याचशा ठिकाणी आता जे आपण वापर करतो या ठिकाणी प्लायवूडचा आपण वापर करतो, परंतु प्लायवूड मधलं जे रॉ मटेरियल जे असते तर हे रॉ मटेरियल जंगलापासून मिळत असते. त्याच्यानंतर जो फर्निचरचा जो उद्योग आहे तर फर्निचरचा उद्योग आपण घरी जे काही फर्निचर वापरत असतो तर घरी फर्निचर वापरत असताना त्याचा उपयोग आपण त्याच्यासाठी करत असतो. म्हणजे जंगलामधून जो कच्चा माल जो उपयोग या ठिकाणी निर्माण होतो हा जंगलामधून निर्माण झालेला कच्चा माल या ठिकाणी आपण तिथं वापरत असतो. त्याच्यानंतरचा जो विडी उद्योग आहे तर विडीचा उद्योग विडी ज्याला आपण विडी म्हणतो तर हा विडी उद्योग. तर हा विडी उद्योग जो आहे तर हा विडी उद्योग याच्या बाबतीत तुम्हाला कल्पना असेल जो तेंदूपत्ता असतो हा तेंदूपत्ता घरी आणला जातो. घरी आणून त्याला त्याची विक्री केली जाते आणि ती विक्री केल्याच्या नंतर तो जो ठेकेदार असतो तो ठेकेदार त्याची साठवणूक करतो आणि ती साठवणूक केल्याच्या नंतर त्या पत्त्याला वाढवतात आणि तो वाढलेला जो पत्ता असतो तो साठवणूक केली जाते आणि मग ज्या ठिकाणी बिडी बांधण्याचा व्यवसाय असतो तर त्या बिडी बांधण्याच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्या मजुरांना हा पत्ता पुरवला जातो व याच्यापासून बिडी व्यवसाय करतो. हा बिडी व्यवसाय चालत असतो आणि त्याच्यामुळे हजारो लाखो जी कुटुंब असतात तर ती याच्यावरती आपला रोजगार उदरनिर्वाह चालवत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी जंगलामध्ये मिळणारा जो उद्योगधंदा आहे. त्याच्यानंतर बघा काळ्या पेट्या किंवा आग पेट्या तयार करणे. आग पेट्या तयार करणे तर या ठिकाणी सेसम या ठिकाणी जो आग पेट्या तयार सेमल वृक्ष जो असतो सेमल वृक्ष म्हणजे हा जो लाकूड असतो हा लाकूड खूप मऊ असतो आणि अत्यंत ज्वलनशील असतो. आपण माचीची जी काडी बघतो तर माचीच्या काडीला आपण समजा तिला आग लावल्याच्या नंतर पटकन ती पेट घेते. ती पेट यासाठी घेते कारण ती खूप मऊ असते. ज्याला आपण सेमल किंवा ज्याला आपण सावलीचे झाड जे म्हणतो तर सावलीचे झाड असते ते सुद्धा खूप मऊ असते कारण सावलीच्या झाडाचा एकदम मऊ असल्यामुळे याचा उपयोग आपण घराच्या कामासाठी या ठिकाणी सावलीचा उपयोग होत नाही. याचा उपयोग फक्त आगपेटी तयार करण्यासाठी होत असतो आणि आगपेट्या तयार करण्याचे जे काम असते तर या ठिकाणी ज्या ठिकाणी ह्या लाकडांचे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता असते म्हणजे ज्या ठिकाणी ह्या वनस्पती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात असतात त्या ठिकाणी जे आगपेट्या तयार करण्याचे काम आहे तर ते काम केले जाते. तर त्याच्यानंतर मग अर्क व तेल काढणे. आता मागे सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये आपण बघितलं की जंगलावर आधारित उद्योग म्हणजे याच्यापासून जंगलाचे होणारे जे फायदे आहेत तर बरेचसे जे वनस्पती आहेत तर या बऱ्याचशा वनस्पतींपासून अर्क आणि तेल काढले जाते. अर्क व तेल काढले जाते आणि जे अर्क आणि जे तेल असतो तर याचा आपण सुवासिक तेल म्हणून त्याचा वापर केला जातो आणि सुवासिक तेलासाठी वापर केला जातो. तसेच आपण औषधी वनस्पती म्हणून सुद्धा त्यांचा आपण वापर करत असतो आणि याच्यामुळे ह्या वनस्पती तेल आहे याच्यामुळे आपण त्यांचा फायदा होत असतो आणि म्हणून आपण त्याचा उपयोग त्या ठिकाणी करत असतो. याच्यानंतर तुम्ही आपण जे खैराचे जे झाड आहे तर खैर वृक्षाची जी साल असते त्या सालीपासून काय तयार केला जातो पान. आपण जो पान असतो ज्याला आपण कस्था म्हणतो पान खात असताना त्या ठिकाणी जो कत्ता वापरला जातो तर हा याच्यापासून वापरला जातो. कुठला तर या ठिकाणी खैर नावाचा जो वृक्ष असतो खूप मजबूत असतो काटक असतो आणि खूप मजबूत असतो आणि याची जी साल असते तर ती साल कापण्याच्या नंतर त्याच्यापासून जो लालसर जो भाग निघतो तो लाल कलरचा भाग निघतो तर याच्यामुळे हा कस्ता तयार केला जातो. त्याच्यामुळे खैराचे जे झाड आहे खैराच्या झाडाची किंमत असते खूप अत्यंत जास्त किंमत असते. त्याच्यानंतर मग इतर उद्योग हा साखर जो आहे हा इतर उद्योग. तर इतर उद्योगामध्ये या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त जे उरलेले उद्योग असतील तर याच्यापासून डिंक या ठिकाणी डिंक काढली जाते. त्याच्यानंतर लाख त्याच्यानंतर बांबू डिंक लाख बांबू त्याच्यानंतर तंतू मध औषधी तंतू मध औषधी. जे आदिवासी जे लोक असतात तर आदिवासी लोक या ठिकाणी याच्यापासून मोहफूल विकतात आणि मोहफूल त्या ठिकाणी ते वेचून आणतात आणि ते वेचून आणल्याच्या नंतर त्यांचा उपयोग बरेचसे जे लोक असतात तर पूर्वीच्या काळामध्ये आपण मोहफूल जे आहे मोहफूल वेचून आणायचे
आणि त्यांना आपण शिजवायचे आणि ते शिजवल्याच्या नंतर ते खात असत. अशा प्रकारे मग त्याच्यानंतर जे बरेचसे जे फळं आहेत तर त्या फळांवरती प्रक्रिया केली जाते. आपण जो आवळा जो फळ बघितला तर आवळा फळ इतकं आवळा फळाचे जे महत्व आहे तर आवळा फळाचे महत्व याच्यामुळे कितीतरी कारखाने या ठिकाणी यांचा जो उपयोग असतो तर औषधीसाठी उपयोग केला जातो. आवळ्याचा मुरब्बा तयार केला जातो, जे आपण आवळखटी म्हणतो ती तयार केली जाते. त्याच्यानंतर जे हिरडे असतात तर हिरड्याचा उपयोग, शिकेकाईचा उपयोग, अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे विविध वनस्पती आहेत तर त्या विविध वनस्पतीचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी जंगलांवर आधारित जे उद्योगधंदे आहेत तर या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली. याचा पुढचा जो भाग आहे तर पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये